झालेले आहेत, कसं बघताय? हमारे साथ है भाजप सरकार मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद। हमारे साथ है। मोदी है नाम मेरा, और ये काम मेरा। मोदी है नाम मेरा, और ये काम मेरा। मोदी है नाम मेरा, और ये काम मेरा। राहुल जी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। हमारे साथ है। राहुल जी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे चौकीदार कौन है? चोर है, चोर है। मोदी सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, मोदी सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। राहुल गांधी जैसा हो, राहुल गांधी जैसा हो। राहुल गांधी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद। देश का नेता कैसा हो? राहुल गांधी जैसा हो, देश का नेता कैसा हो? राहुल गांधी जैसा हो। या मोदी सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय, या मोदी सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय। मोदी है नाम मेरा, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय। ये वोटर इलेक्शन कमीशन का करायचं काय? खाली मुंडका वर पाय। वोटर इलेक्शन करो काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा। राहुल गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, राहुल गांधी संघर्ष करो। व जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे आज आमचे नेते लोकसभाचे विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी यांना या हुकुमशाही सरकारने अटक केलेली आहे, याच्या निषेधार्थ आज शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे आम्ही इथे रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। कारण हे सरकार जे आहे हुकुमशाही सरकार आहे। मोदी वो चोर आहे, मोदी चौकीदार चोर आहे, वो चोर आहे, निवडणूक आयोग चोर आहे आणि भाजपचा हे निवडणूक आयोग हे पदाधिकारी तिथे ते काम करणारे आहे, हे भाजपचे पदाधिकारी आहे। ते त्यांना जे राहुल गांधी आमचे नेते विचारत आहे ते त्यांना सांगत नाहीये, ते ज्यांचा जे प्रश्न विचार आहे त्यांना ईसीने उत्तर द्यायचं आहे। ते भाजपचे लोकच राहुल गांधींना उत्तर देत आहे, म्हणून हे भाजपचे लोक हे याचे प्रवक्ते आहे काय आम्हाला असं वाटलं। म्हणून महाराष्ट्र सरकार जी इथे आलेली आहे चोरची सरकार आहे, हे 40 चोर अलीबाबा 40 चोरची ही सरकार आहे। आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो, कारण या लोकशाहीला घातक ही भाजप सरकार ही आहे। लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। काँग्रेस सदा रस्त्यावर राहील याच्या पुढे, जोपर्यंत मोदी राजीनामा देत नाही, जोपर्यंत फडणवीस राजीनामा देत नाही, शहर काँग्रेस कमिटी व जिल्हा काँग्रेस कमिटी या शहरावर रस्ता रोको करत राहील। आम्ही याच्या नंतर जेल भरो आंदोलन करणार आहे। भाजपचे आमदार आणि खासदार चोर आहेत का? पूर्ण चोर आहे, बघितलं नाही का तुम्ही? आता प्रूफ दिलं ना, आता राहुल गांधीने आमचा प्रूफ दिलेला आहे आणि ईसीने हे सरकार राष्ट्रपती आम्हाला विनंती आहे राष्ट्रपतीला ही सरकार ताबडतोब बरखास्त करण्यात यावे। साहेब आज रास्ता रोको आणि आंदोलन होतंय, काय प्रतिक्रिया आहे पहिली? मागच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार राहुलजी गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये जे काही पुरावे या जनतेसमोर या भारतीय नागरिकांसमोर मांडले होते, अपेक्षा होती की निवडणूक आयोग जी काही शंका राहुलजींनी उपस्थित केली, जे काही प्रश्न होते त्याचं उत्तर देईल अशी अपेक्षा होती। परंतु असं कुठेही न घडता भारतीय जनता पक्षाची मंडळी जे मतांची चोरी करून जे निवडून आलेले सरकार आहेत, या सरकारमधील प्रतिनिधी या निवडणूक आयोगाचं समर्थन करण्यासाठी आज उभे आहेत। आज लोकसभेचं अधिवेशन चालू असताना इंडिया आघाडीच्या नेत्यांनी इलेक्शन कमिशनकडे निवेदन देण्यासाठी जात असताना पोलिसांच्या माध्यमातून सर्व विरोधी पक्षाच्या खासदारांना अडवण्याचं काम आणि त्यांना अटक करण्याचं काम या दिल्लीतील भाजप सरकारने केलेलं आहे। आणि त्याचाच निषेध म्हणून आज संभाजीनगर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी
निदर्शन करून रस्ता रोको करून आमचा निषेध या ठिकाणी व्यक्त करत आहोत। सरकारने जर यातून काही धडा नाही घेतला, निवडणूक आयोगाने जर आपल्या वर्तनात सुधारणा नाही केली तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन काँग्रेस पक्ष पुढच्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये आम्ही शहरामध्ये उभार करू। राहुल एवढंच गांधींनी निवडणूक आयोगाला जे पुरावे दिले त्याबाबत निवडणूक आयोगाचं असं म्हणणं तुम्ही शपथपत्र दाखल करा। निवडणूक आयोगाने त्यांनी माहिती दिलेली खोटी असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे। शपथपत्र कशाला, कोर्ट आहे का निवडणूक आयोग? त्यांनी जी माहिती, त्यांनी जे निवडणूक आयोगाचेच कागदपत्र सर्व जनतेसमोर ठेवलेले आहे आणि ते जर खोटे असतील तर निवडणूक आयोगाने राहुल गांधींवर खटला दाखल करावा, गुन्हा दाखल करावा। निवडणूक आयोग हे भाजपची संस्था म्हणून काम करते का? हो, निश्चितच मागच्या काळापासून आपण जर बघितलं तर जे निवडणूक आयुक्त निवडण्याची प्रक्रिया असो किंवा कुठलीही प्रक्रिया असो, याच्यामध्ये भाजपच्या सोयीचे कसं कामकाज होईल या दृष्टीने निवडणूक आयोग काम करत आलेला आहे। धन्यवाद। थँक्यू।